बघितलंयस ना, बस मग. आणि तसंही माझं तिथं काय काम असतं ना, मी आपला नुसता बसलेलो असतो मीटिंग मध्ये. आदित्य, अरे तुलाही कळलं पाहिजे ना काय महत्वाचं आहे. हळूहळू तू सुद्धा इन्व्हॉल्व झाला पाहिजेस. हा हो काकी, बघतो मी. नक्की वाचून घे सगळं, ठीक आहे? आदित्य, हा स्वभाव बदल तुझा बघू. आता काय केलं मी? काय केलं म्हणजे? आता हे काय करत होतास? का की तू बघितलंयस ना, मग मला बघायची गरज नाहीये वगैरे वगैरे. अरे काय गरज आहे? असं नको वागूस आदित्य. उद्या उद्या राजवर्धन जर घरी परत आला आणि तुला ही नोकरी सोडावी लागली तर मग परत काय वेटर म्हणून कामाला लागणारच का तिथे? नाही ना आदित्य, तुला याच प्रोफाईलची नोकरी मिळायला हवी की नाही सांग बघू. त्याच्यासाठी तिथे जाऊन तुला एक्सपिरियन्स विचारला जाईल, तुला किती काम जमतं हे विचारलं जाईल. मग तेव्हा तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? त्याच्यासाठी तुला हे सगळं शिकावं लागेल की नाही सांग बघू. आदित्य, आता आपण तुझ्या मोठ्या सॅलरीचे स्वप्न रंगवतोय. उद्या राजवर्धन जेव्हा परत येईल तेव्हा तुला ती पोस्ट सोडावी लागेल आणि तुझा सगळा पगार खाली उतरेल. मग काय करायचं आपण? म्हणून सांगते आदित्य, तू थोडा इन्व्हॉल्व हो आणि हे सगळं काम शिकून घे. हो सानिया, पण काकी असताना मी काय बोलणार ना. आदित्य, अरे काकींना क्रॉस कर असं मी म्हणतच नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की तुला तुझं असं स्वतःचं मत असावं. आदित्य, तू जर आता हे काम शिकला नाहीस आणि उद्या जाऊन जर तुला माहेरचा चहा सोडावा लागला तर काय करणार आहेस तू? आदित्य, मला आपल्या संसाराची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं बोलतेय. आता बघ ना, आता आपला प्रेझेंट आपण खूप छान जगतोय, पण आपल्याला फ्युचर मध्ये त्रास व्हायला नको ह्याची काळजी आपल्याला घ्यायला हवी ना. मी आपलं सांगायचं काम केलं, बाकी तू जरा विचार करा. खूप दिवसांनी असा सण एन्जॉय केलाय. बाप्पाची छान पूजा, पोटभर मोदक आणि गाढ झोप. आणखी काय हवंय आयुष्य? आणि त्यावर त्यांच्या हातचा चहा. थँक्यू. मी म्हणत होते. एकच मिनिट. हा, हॅलो. हॅलो सर, एक सांगायचं होतं. काय झालं? ऑल ओके? ते सर तुमच्या नावाने एक बुके आलाय. बुके? कुणी पाठवलंय?